मित्रांनो, घराचे बांधकाम करत असताना जेव्हा पण आपण अंडरग्राऊंड वॉटर टँक म्हणजेच जेव्हा आपण जमिनीखालील पाण्याची टाकी बनवतो, तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये किती पाणी बसू शकते याचं कॅल्क्युलेशन कसं करता, तर ते तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. भरपूर वेळेस काय होते की कॉन्ट्रॅक्टर त्याच्या मनाने हौदाची साईज घेतो आणि त्यानंतर तुम्हाला जितक्या पाण्याची आवश्यकता होती तेवढ्या साईजचा तो हौद बनवू शकत नाही. तर यामुळेच तुम्हाला जर या गोष्टीची माहिती असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा कॉन्फिडेंटली सांगू शकता की हौदाची साईज ही पाहिजे जेणेकरून तुम्हाला तेवढं लिटर पाणी त्यामध्ये बसू शकेल तुमच्या अपेक्षेप्रमाणे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय की तुमच्या हौदाची जी लांबी आहे, लांबी, त्याची रुंदी आणि त्याची हाईट, म्हणजे बांधकाम झाल्यानंतर आणि प्लास्टर झाल्यानंतर आतात, बांधकामाच्या आतात जी तुम्हाला साईज भेटते हौदाची, लांबी, रुंदी आणि हाईट, या तिघांचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. आणि हा गुणाकार करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तिची जी या तिन्ही ज्या साईजेस आहेत तर त्या फुटामध्ये तुम्हाला घ्यायची आहे. जसं की एक एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करू. सपोज याची लांबी आहे 8 फूट, याची रुंदी आहे 5 फूट आणि हाईट सुद्धा आहे 5 फूट. हे 3 डायमेन्शन आपण एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर केलेले आहेत. तर सिम्पली तुम्हाला काय करायचंय की यासाठी एक फॉर्म्युला वापरायचा आहे, लांबी गुणिले रुंदी गुणिले हाईट, LWH म्हणजेच लेंथ म्हणजे लांबी गुणिले W म्हणजे विड्थ, विड्थ म्हणजे रुंदी आणि इंटू हाईट, हाईट म्हणजे उंची, गुणिले 28.31 याने तुम्हाला याचा गुणाकार करायचा आहे जेणेकरून तुम्हाला हे उत्तर लिटरमध्ये भेटेल. तर इथे जसं की आपण बघितलं की आपली जी लांबी आहे ती आहे 8 फूट, रुंदी आहे 5 फूट आणि हाईट सुद्धा आहे 5 फूट. तर 8 फूट लांबी गुणिले रुंदी 5 फूट गुणिले हाईट म्हणजेच उंची 5 फूट गुणिले, जसं मी तुम्हाला सांगितलं की याला गुणाकार करायचं आपल्याला 28.31 नी. तर याचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला हे उत्तर काहीतरी भेटेल 5600 लिटर समथिंग, 5600 लिटर. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही चौकोनी किंवा आयताकृती हौदाची पाण्याची जी कॅपॅसिटी आहे तर ती तुम्ही अशा प्रकारे या फॉर्म्युल्याने काढू शकता. तर अशाच प्रकारच्या घर बांधकामासंबंधित टिप्स आणि माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की फॉलो करा.